श्री स्वामी समर्थ. एखादं काम आहे ते पूर्ण होत नाही, होता होता राहून जातो, अगदी तोंडाशी आलेला घास सुद्धा निघून जातो. अहो मंडळी, मग सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये जर तुम्ही हा अतिशय साधा आणि सोपा उपाय केला तर निश्चित तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. उपाय काय करायचा तो जाणून घेऊ. बघा मंडळी, आपल्याला अगदी पितृपक्षात कधीही तुम्ही हा उपाय करू शकतात, पण हा उपाय आपल्याला अगदी 12च्या नंतर केव्हाही करायचा आहे. 12च्या आधी हा उपाय करायचा नाही. आपल्याला ज्या दिवशी हा उपाय करायचा आहे त्या दिवशी आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. थोडेसे तांदूळ आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे, मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि त्या तांदळाची आपल्याला अगदी थोडीशी, अगदी 1 वाटी खीर तयार करायची आहे. अगदी काजू बदाम जेही बेदाणे आहेत ते सर्व घालायचं आहे आणि त्याची सुंदरशी अशी खीर तयार करायची आहे. आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथेही कावळे येतात ती वाटीमध्ये घालून त्या कावळ्याला ती खीर अर्पण करायची आहे. एका वाटीत किंवा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, कावळ्याला ते खीर आणि जे पाणी आहे ते खाऊ घालायचं आहे, पिऊ घालायचं आहे. असं केल्याने आपले जे पूर्वज असतात ते कावळ्याच्या रूपात येतात आणि आपल्या ज्या अडचणी आहेत त्या 100% अडचणी संपतात. असं केल्याने आपल्या प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होतो आणि आपल्या जीवनातल्या सर्व अडचणी अगदी 100% सुटतात. अतिशय साधा, अतिशय प्रभावी उपाय आहे. निश्चित करावा, सगळे कामं तुमची मार्गी लागतील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.